3-4 दिवसापासून आठवले साहेबांकडे आमच्या या शिष्टमंडळ जाऊन भेटलेलं आहे आणि रिपब्लिकन जागाला कमीत कमी आठवले साहेबांच्या 10-12 जर जागेची मागणी असली तरी कमीत कमी 5 ते 6 जागा मिळावा असे आठवले साहेब देखील घोषणा करतात, परंतु युती पक्ष त्यांचं काय जुमानत नाही असं दिसून येत आहे। आम्हाला जर कदाचित या महाराष्ट्रामध्ये 5 ते 6 जागा नाही दिल्या तर आम्ही युती धर्म पाळायचा का नाही पाळायचा याचा विचार आम्हाला करावा लागेल। आरपीआयची मतं तुम्हाला चालतात। लोकसभेला आपण शब्द दिला होता, ज्यावेळेस आम्ही लोकसभेला 2 जागा मागितल्या होत्या भारतीय जनता पार्टीकडे, त्यावेळेस असं सांगून आम्हाला सांगण्यात आलं की आता सध्या या जागा महायुतीमध्ये सुटण्याची शक्यता कमी आहे, तुम्ही महायुतीसोबत थांबा, विधानसभेला तुमचा नक्कीच विचार केला। आणि असं असताना विधानसभेला आम्हाला निवडणूक आयोगाने ऊसधारक शेतकरी निशाणी दिली, निशाणी आम्हाला टिकवायची असेल तर आम्हाला जागा लढणं आवश्यक आहे। आजच्या परिस्थितीत रिपब्लिकन पक्षाला एक पण जागा सुटत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असताना मग आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक तीव्र नाराजी भावना आहे आणि सगळ्या तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म घेण्यात आले आहेत। आम्ही फक्त रामराजे आडू साहेबांचा आदेशाची वाट बघत आहोत। नमस्कार, आप सभी दर्शकों का CNU चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई के चेंबूर विधानसभा में। चलिए सबसे पहले आपको बता दूं कि महाराष्ट्र में इस बार विधानसभा चुनाव को लेकर आचार संहिता लग चुका है। कई पार्टियों ने अपने अपने कैंडिडेट और उम्मीदवार के नाम घोषित कर चुके हैं, लेकिन बात करें रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की तो आठवले गुट की, तो बीजेपी हो, कांग्रेस पार्टी हो या कोई अन्य जिन पार्टियों के साथ में आरपीआई ने दोस्ती किया है, सिर्फ पार्टियों ने क्या किया है, आरपीआई के वोट बैंक को यूज़ किया है, उसके बाद उन्हें दरकिनार कर दिया है। ठीक इस बार महाराष्ट्र में भी इसी तरह की तस्वीर देखी जा रही है। हमारे साथ आरपीआई कुछ नेता है, उनसे चर्चा करेंगे। लेकिन इस बार जो विधानसभा चुनाव हो रहा है, इस विधानसभा में आरपीआई के नेता और कैंडिडेट को विश्वास में नहीं लिया गया और सभी बीजेपी ने और शिंदे गुट ने अपने अपने उम्मीदवारों के नाम घोषित कर दिए, जिसमें रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के नेता और कार्यकर्ता नाराज हैं। उनका साफ साफ कहना है कि अब इस बार विधानसभा चुनाव में मित्र पक्ष का हम काम नहीं करेंगे। और मित्र पक्ष कौन कौन है, सबसे पहले मैं आपको बता दूं कि भारतीय जनता पार्टी है, दूसरी तरफ अजीत पवार है जो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से है, तीसरी तरफ शिवसेना एकनाथ शिंदे गुट, ये तीनों पार्टी के साथ में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गठबंधन में है। यानी कि लोकसभा जब चुनाव हुआ था तभी भी यही आरपीआई के जो लोग हैं भारतीय जनता पार्टी के लिए या शिंदे गुट के जो भी उम्मीदवार खड़े थे उनके लिए गली गली प्रचार कर रहे थे, उनके लिए रैली कर रहे थे, उनके लिए वोट मांग रहे थे। लेकिन इस विधानसभा में चुनाव में आरपीआई को उम्मीदवारी को एक भी उम्मीदवार को टिकट दिया नहीं गया है। सबसे पहले तो मैं आपसे जानना चाहूँगा कि इस महाराष्ट्र में जो विधानसभा चुनाव होने जा रहे हैं, आरपीआई के कार्यकर्ताओं को, नेताओं को विश्वास में लिया नहीं गया और मित्र पक्ष ने टिकट भी बांट दिया, क्या कहेंगे इसके? सबसे पहला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते माननीय खासदार आठवले साहेब यांच्या पक्षाच्या अंतर्गतमध्ये या 2024ची जी काय आता विधानसभेची निवडणुका चालू आहेत आणि त्यामध्ये बऱ्याचशा युती पक्षाच्या उमेदवाराचा विचार केला जातो, परंतु आम्ही 3-4 दिवसापासून आठवले साहेबांकडे आमच्या या शिष्टमंडळ जाऊन भेटलेलं आहे आणि रिपब्लिकन जागाला कमीत कमी आठवले साहेबांच्या 10-12 जर जागेची मागणी असली तरी कमीत कमी 5 ते 6 जागा मिळावा असे आठवले साहेब देखील घोषणा करतात, परंतु युती पक्ष त्यांचं काय जुमानत नाही असं दिसून येतं आहे। आम्हाला जर कदाचित या महाराष्ट्रामध्ये 5 ते 6 जागा नाही दिल्या तर आम्ही युती धर्म पाळायचा का नाही पाळायचा याचा विचार आम्हाला करावा लागेल। ज्यावेळेस आम्ही युती पक्षामध्ये राहतो त्यांना आमच्या मताची गरज असते तेव्हा आम्ही मतं देतो, परंतु जेव्हा काही सत्तेचा वाटा द्यायची वेळ येते त्यावेळेस हे आमच्याकडे दुर्लक्ष करतात आणि आम्हाला कुठंतरी मग लोकांमध्ये जाण्याचं कुठे आमची इच्छा राहत नाही की आम्ही कुठल्या उद्देशाने आम्ही महायुतीला मतं मागायची। या उद्देशाने आम्ही 2-3 दिवसापासून चेंबूर आणि महाराष्ट्रामध्ये आणखीन 4-5 जागा मिळावा हा एक मुद्दा आम्ही साहेबांकडे सर्व शिष्टमंडळाने मांडलेला आहे आणि चेंबूरमध्ये आपले रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस ज्यांनी या पक्षाला हयात घातली, निस्वार्थपणे काम सांभाळलं आणि काम करतात, आठवले साहेबांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतात असे आमचे गौतम भाऊ सोनवणे यांच्यासारख्यांना जर चेंबूरचं सीट मिळाली तर ते चांगलीच गोष्ट आहे। जर नाहीच मिळाली आणि आरपीआयला एक पण जागा जर नाही मिळाली तर आमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या सगळ्या लोकांनी असा निर्णय घेतला आहे
की आम्ही ठाम राहायचं असं विचार केला आहे. बघू आठवले साहेब काय आदेश सने देतील. साहेब, तुम्हाला एक विचारायचं होतं मला की ह्या भूमिकामध्ये जे तुम्ही आज निषेध करतायत, तुम्ही जे सांगता की आम्ही काम करणार नाही, तुमच्या कोणी वरिष्ठ येऊन सांगितलं आहे का असं करायचं आहे, आणि कोणी वरिष्ठ मीडियासमोर आलं आहे का असं? वरिष्ठाचा विषय हा वरिष्ठाच्या ठिकाणी राहिला, परंतु तळाकाळात आम्हाला विभागात आम्हाला जायचं आहे. आम्ही लोकांकडनं मतदान मागायचं तर काय बेसवर मागायचं. लोक आम्हाला विचारतात तुम्हाला किती जागा दिल्यात. काल जे आता 6-7 MLC दिल्या त्यामध्ये देखील आमचा विचार केला गेला नाही. आणि आता हे तिकीट वाटपची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस देखील युती पक्षाला आमचं युती भाजपबरोबर आहे. आणि भाजपबरोबर आता शेने गट आलेला आहे, शिंदे गट, त्याचप्रमाणे अजितदादा हे आले. तर आता महायुतीमध्ये 4 पक्षाची युती असताना 3च लोकांना महत्त्व दिलं जातं. आमच्या आठवले साहेबांच्या पक्षाला महत्त्व दिलं जात नाही. आमचा त्या ठिकाणी आठवले साहेबाचा फोटो नसतो, निळा झेंडा नसतो, बाबासाहेबाचा कदाचित काही कुठं फोटो नसतो. म्हणजे नावाला आमचा कडीपत्तासारखा वापर केला जातो असं दिसून येतं आहे. परंतु आता आमची जनता, या रिपब्लिकन पक्षाचे नेते, आमचे जे काय महाराष्ट्रामधले दिग्गज नेते आहेत, साहेब तर शेवटी आमचे नेतेच आहेत, परंतु या दिग्गज नेत्यांनी या 2 दिवसापासून ठरवलेलं आहे जर युती जर करत नसेल तर आपण यांना आपली जागा दाखवायला काय हरकत नाही. म्हणजे ज्या तिकीट भेटलं नाही तुमच्या RPIमध्ये, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, नंतर तुमचं काय आहे की आपलं RPIचे कॅन्डिडेट प्रत्येक विधानसभेमध्ये होणार आहे? कदाचित तसे होईल, पण कारण बऱ्याचशा लोकांनी आमच्या ज्यांना शक्य आहे की आमची जिथं ताकद आहे तिथं सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांनी फॉर्म घेतलेलेच आहेत. फॉर्म घ्यायला सुरुवात चालू केलेली आहे. फॉर्म घेतील. जर 5-6 जागा जरी आम्हाला या महायुतीतून BJP कोट्यातून दिल्या तर कदाचित आम्ही आठवले साहेबांचा आदेश पाळू. परंतु जर एकही जागा नाही दिली तर मी सांगू इच्छितो की मला वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये आमचे काही सगळेच लोक ऐकतील याचं मला गॅरंटी वाटत नाही. साहेब, मला तुम्हाला विचारायचं होतं की BJPने आपलं सीटची घोषणा केली आहे, 99% लोकांची सीटची घोषणा केली आहेत, आणि BJPचे 110 टोटल आमदार आहेत, 10-11 लोकांचं नाव आलेलं आहे. काय ह्याच्यामध्ये RPIला भेटू शकतं काय नाव? आता त्यामध्ये RPIला अद्याप तरी काय स्थान दिलेलं नाही आहे. तर मी यावर तुम्हाला बोलू इच्छितो, RPIची मतं तुम्हाला चालतात. लोकसभेला आपण शब्द दिला होता. ज्यावेळेस आम्ही लोकसभेला 2 जागा मागितल्या होत्या भारतीय जनता पार्टीकडे, त्यावेळेस असं सांगून आम्हाला सांगण्यात आलं की आता सध्या या जागा महायुतीमध्ये सुटण्याची शक्यता कमी आहे, तुम्ही महायुतीसोबत थांबा, विधानसभेला तुमचा नक्कीच विचार केलो. आणि असं असताना विधानसभेला आम्हाला निवडणूक आयोगाने ऊसधारक शेतकरी निशाणी दिली. निशाणी आम्हाला टिकवायची असेल तर आम्हाला जागा लढणं आवश्यक आहे. आजच्या परिस्थितीत रिपब्लिकन पक्षाला एक पण जागा सुटत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असताना मग आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक तीव्र नाराजी भावना आहे. आणि सगळ्या तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म घेण्यात आले आहेत. आम्ही फक्त रामदासजी आठवले साहेबांचा आदेशाची वाट बघत आहोत. आम्हाला BJP सोबत आम्ही त्यावेळेपासून, ज्यावेळेस BJPच्या सावल्या कोणी उभं राहत नव्हतं. तुम्ही बघा, ज्यावेळेस शिवसेना भाजप त्यावेळी युती होती आणि RPI आल्यानंतर ती महायुती आली. आणि RPI आल्यानंतर समविचार पक्षाचे मोठ बांधून साहेबांनी रासप असेल, शिवसंग्राम असेल आणि स्वाभिमानी या सर्व पक्षाला घेऊन BJP सोबत आले. पण एक पक्ष दूर चालत चालला आहे का? कारण त्या पक्षाचा अपेक्षा भंग झाला, कार्यकर्ते नाराज झालेत. आता आमच्यावर पण ही वेळ येऊन ठेपली की आता आम्हाला निर्णय घ्यायची वेळ आली. जर या विधानसभेला सन्मानपूर्वक जागा भेटल्या नाहीत तर रिपब्लिकन पक्ष निश्चित या वेगळा विचार करेल आणि आपली ताकद, आमचं उपद्रव मूल्य किती आहे हे निश्चित आगामी काळात त्यांना दिसेल. आणि आम्ही सर्व कार्यकर्ते एक दिलाने आमच्या पक्षाचा जो पण उमेदवार असेल, जर आम्हाला सन्मानपूर्वक, आम्ही 2 जागा मागितल्या आहेत मुंबईत, धारावी आणि चेंबूर, आणि तरी पुण्यात मागितली आहे, श्रीरामपूरला मागितलं आहे. या जागेचा विचार झाला नाही तर आम्ही कार्यकर्त्यांनी ठरवले, कुठल्या नेत्याच्या हात केस देखील आम्ही मागितले, कार्यकर्त्यांनी ठरवले की आम्ही पक्षाच्या आदेशाची वाट न बघता पक्षाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी कार्यकर्ते स्वतः मैदानात उतरणार आहेत. अच्छा, मैं आपसे जानना चाहूँगा कि RPI को सिर्फ वोट बैंक के लिए यूज़ किया जाता है, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के नाम के लिए यूज़ किया जाता है, उसके बाद RPI को सीधा दरकिनार कर दिया जाता है? ये हर बार यही हो रहा है ना. हमने तय दिल से आप लोग क्यों सह रहे हैं जब हर बार एक बार हो रहा है? देखो, हम लोग आठवले साहब जाते हैं किसी तो तय दिल से जाते हैं. हम लोग दिल से दोस्ती करते हैं, लेकिन वो दोस्ती वो लोग अंदर तक नहीं निभाते. ऊपर तक हम लोग साथ में लेते हैं. जितने भी हम लोग हमारे कैंडिडेट लढाए, कभी हमको आमच्या वोटाचं त्यांना मतांतर होतं, पण त्यांचे वोट आम्हाला ट्रान्सफर होत नाहीत. ही आतापर्यंतची लोकशाही आहे. BJPच्या काळात ना आम्हाला कधी MLC मिळाली. पूर्वी तरी आम्ही महाविकास आघाडीसोबत असता आम्हाला 3-4 MLC मिळाले होता आणि आमचे काही लोक महामंडळ काम करत होते. पण आता 10-12 वर्षात एकदम आम्हाला MLC मिळाली नाही. आम्हाला दर भटकावं लागतं, मागावं लागतं.
इलेक्शनमध्ये ठरला असताना देखील आम्हाला कुठल्याही जो आमचा सन्मार्ग वाटा आहे 2 ते 5% तो कुठलाही वाटा आम्हाला सन्मान अद्यापही देण्यात आला नाही. लोकसभामध्ये मी स्वतः पाहिलेलं आहे, कारण काही जेव्हा प्रचार रॅली होती तेव्हा तुम्ही लोक राहुल शिवालेच्या प्रचार रॅलीमध्ये पूर्ण ह्या लोकसभामध्ये तुम्ही लोक स्वतः फिरून प्रचार करत होते, वोट मागत होते. पण ह्या लोकसभामध्ये तुम्ही उभं होतं, संगती होते, पण आता ह्या विधानसभामध्ये असं का झालं की बाबा RPIला साईड केलं त्या लोकांनी? साईड करण्याचा विषय येत नाही, आम्ही हक्काने मागतो त्या तुम्हाला विश्वासमध्ये घेतलं नाही, तुम्हाला MLAचे तिकीट कोणाला देत बघा त्यांना आता असं वाटतंय भारतीय जनता पार्टीला की जी अजितदादाची राष्ट्रवादी आहे, शिंदेची शिवसेना आहे, हे पक्ष जेव्हा आले आमच्या महायुतीत तो त्यानंतर आमच्या पक्षाकडे दुर्लक्ष करायला काही BJPच्या काही मंडळींनी सुरुवात केली आणि आता आम्हाला दुर्लक्षित केले. हरकत नाही, त्यांना जर वाटा RPI ताकद नाही तर येणाऱ्या काळामध्ये RPI त्यांची ताकद दाखवेल आणि आमचं उपद्रव मूल्य काय आहे हे येणाऱ्या काळात त्यांना दिसून येईल. पण तुमच्या पार्टीचे जे नेते आहेत, मोठे जिल्हा अध्यक्ष असू द्या, मुंबई अध्यक्ष असू द्या, ते समोर येऊन हे काय बोलत नाही, निषेध काय करत नाही? पक्षामध्ये आम्ही ग्रासरूटमध्ये काम करतो, आम्हाला अडचण होते. उद्या आता विधानसभा आहे, नंतर कॉर्पोरेशन येणार आहे, मग त्यावेळेस जर असंच घडलं, आता जर आम्ही आमचा हक्क मागितला नाही तर कॉर्पोरेशन देखील असंच होणार, आम्हाला परत त्यावेळेस पण डावलं जाईल. मग आम्ही आमचा हक्क विधानसभेला आम्ही हक्क मिळवणार आणि तो कसा मिळवायचा हे आम्ही सर्व सज्जन कार्यक्रम म्हणजे एकदम जागरूक कार्यकर्ते आहोत आणि आमचा हक्क आम्हाला मिळवायला कोणी रोकू शकत नाही. मतलब अभी नहीं तो फिर कभी नहीं. कभी नहीं. अच्छा, मैं आपसे जानना चाहूँगा कि लगता है आप लोगों की RPI को 2 टुकड़े करने के या RPI पार्टी को, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया को ख़त्म करने की प्लानिंग कर रही है BJP? तेच म्हणजे प्लॅन तर त्यांचा तसाच चाललेला आहे. महायुतीमध्ये जर आम्ही आताच आमच्या मित्रांनी सांगितल्या पद्धतीने की महायुती केव्हा झाली, जेव्हा पहिले आमच्या युतीमध्ये भाजपबरोबर आम्ही युती केली त्यावेळेला युती होते, नंतर शिवसेना आली, महायुती झाली, महायुतीच्या नंतर आता ती मध्ये त्यांचं आणि शिवसेनेचं हे झालं, त्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे आले, त्यानंतर महायुती झाली. महायुतीचे जेव्हा झाल्यापासून आमच्या लोकांना त्यांनी विचारात घेण्याचा प्रयत्नच केला नाही. त्यामुळं आज आता आमची अशी एक वेळ आलेली, लोकसभेच्या वेळेला आम्हाला देखील सांगितलं होतं, अख्ख्या महाराष्ट्रातून आम्ही 2 जागा मागितल्या होत्या. त्यावेळेला एक शिर्डीची एक मागितली होती आणि एक दुसरी मुंबईमधली, पण ती जागासुद्धा दिली नाही. त्यावेळेला सांगितलं की विधानसभेला तुमचा विचार केला जाईल, MLC आता ज्या राज्यपालच्या कोट्यातल्या ज्या MLC होत्या त्याच्यामध्ये तुम्हाला दिला जाईल, त्या देखील आमचा विचार केला नाही. म्हणून आता आम्ही ह्या वेळेला ठरवलं आहे आणि मित्रपक्षाची आता बोलणी करायला पाहिजे, त्यावेळेला RPIला बोलवलं पाहिजे. फक्त हेच 3 पक्ष जातात, बोलणी करतात, आम्हाला कुठं वाटाय नाही, हिस्सा नाही, काहीच नाही. त्यामुळं आम्ही लोकांनी सर्व स्थानिक लेवलच्या कार्यकर्त्यांनी एक असं ठरवलं आहे की यापुढे युतीच्या कुठलाही उमेदवार जर आला असेल तर त्याला त्याची जागा त्याला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. तुमचे विरोध आहे की त्याला पाडायचे? त्याला पाडणार. जर आम्हाला विश्वासात घेत नाही, आम्हाला जर आता मुंबईमधून आम्ही 2 जागा मागितल्या, त्या 2 पैकी 1 जागा जर दिली पाहिजे, ती आमच्यासाठी मागत नाही. आमचा वरिष्ठ नेता गौतम भाऊ सोनवणे आहे, गेले 40-45 वर्षे आठवले साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. अशा व्यक्तीला जर देत नाही तर मग आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची काय हालत असणार आहे. म्हणून येणाऱ्या याच्यामध्ये निवडणुकीमध्ये महायुतीचे जो बी उमेदवार असेल त्याला आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही. तुमचं मत काय आहे? कारण का हे आता जे BJPचं राजकारण चालू आहे आणि RPIला दरकिनार करतात, काय सांगणार तुम्ही याबद्दल? माझं एवढंच म्हणणं आहे, आठवले साहेबांनी ज्याप्रमाणे जानकरांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांना लोकसभेची जागा मिळाली, आठवले साहेबांनी आतासुद्धा त्यांना अल्टिमेटम दिलं पाहिजे, मला एवढ्या जागा पाहिजेत, नाही तर मी महायुतीतून बाहेर पडेल. आणि आमचीसुद्धा कार्यकर्त्यांची इच्छा आहे, आपल्या चेंबूरमधून गौतमभाऊ सोनवणे, तसं केजमधून पप्पूजी कागदे यांचे स्ट्रॉंग नेते आहेत, त्यांना उमेदवारी मिळालीच पाहिजे. त्यांना नाही मिळाली तर आम्ही महायुतीचं काम करणार नाही. अच्छा, RPIमध्ये कोणाला पण तिकीट भेटतं चालेल की फक्त गौतम भाऊला भेटतं? RPIला मिळालं, गौतम भाऊच्या नावाने गौतम भाऊ जुने त्यांचे कार्यकर्ते आहेत, कार्यकर्ता म्हणून आतापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना तिकीट नाही भेटलं तर आमच्या सारख्यांचं काय होणार आहे? आम्हाला तर कधी आयुष्यात नगरसेवकाचं पण तिकीट देणार नाहीत. मग ससाने साहेब, तुमच्याकडून जाणून घेऊ की आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये RPIला 1 पण जागा अजूनपर्यंत दिलेलं नाही आहे, पण हे 2-4 दिवस अजून राहिलेले आहेत फॉर्म भरायला. जर ह्या 2-4 दिवसामध्ये जागा नाही भेटलं तर पुढचं तुमची कारवाई काय, कार्यकर्त्यांची कारवाई काय असणार, काय सांगा? आता सध्या तुमचा निर्णय काय असणार? आता सध्या तरी आम्ही आठवले साहेबांवरती विश्वास ठेवून थांबलेलोच आहोत. 2-3 दिवस बाकी आहेत. कदाचित साहेबांबरोबर आम्ही शिष्टमंडळ नेहमी भेटतो. काल पण भेटलो, 2 दिवस झालं आमचं शिष्टमंडळ साहेबांकडे आपल्या RPIला जागा सुटावा भेट दिलेली, प्रतिष्ठा भेटलो. आता 2 दिवसात जर त्यांनी जागा दिल्या तर चांगलीच गोष्ट आहे. आणि मला वाटतं BJPने देखील आम्हाला जसं आमच्या काही सहकार्यांनी बोलल्याप्रमाणे मुंबईमध्ये 1 ते 2 जागा मिळाल्या पाहिजे. धारावी असो, चेंबूर असो, केज असो, पुणा असो
किंवा श्रीरामपूर असो अशा जिथं आमचं होल्ड आहे दलित वोट जास्त मेजर पट्टा आहे अशा ठिकाणी आम्हाला 6 जागा द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि जर नाहीच दिली आणि शेवटला फायनल जर झालं तर आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहणार आहे. अच्छा, चलिए मैं आपको बता दूं कि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के जो कार्यकर्ता नेता हैं जब सड़क पे उतरते हैं कि जब ये आंदोलन करते हैं तो अच्छे को झुका देते हैं. अब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के जो कार्यकर्ता है और नेता है उनका साफ साफ कहना है कि इस बार महाराष्ट्र चुनाव में अगर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया को टिकट नहीं मिलता है यानी महायुति के जो उम्मीदवार होंगे उनको गिराने का काम करेंगे, यानी उनको हराने का काम करेंगे. अब देखना ये है कि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के उम्मीदवारों को टिकट मिलती है या नहीं, या रामदास अठोले जी किस तरह फैसला लेते हैं. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज, मुंबई. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रामदास आठवले साहेबांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. सत्तेत वाटा भेटलाच पाहिजे, भेटलाच पाहिजे, भेटलाच पाहिजे, सत्तेत वाटा भेटलाच पाहिजे, भेटलाच पाहिजे, भेटलाच पाहिजे. 3-4 दिवसापासून आठवले साहेबांकडे आमचे या शिष्टमंडळ जाऊन भेटलेलं आहे आणि रिपब्लिकन जागाला कमीत कमी आठवले साहेबांच्या 10-12 जर जागेची मागणी असली तरी कमीत कमी 5 ते 6 जागा मिळावा असे आठवले साहेब देखील घोषणा करतात. परंतु युती पक्ष त्यांचे काय जुमानत नाही असं दिसून येतंय. आम्हाला जर कदाचित या महाराष्ट्रामध्ये 5 ते 6 जागा नाही दिल्या तर आम्ही युती धर्म पाळायचा का नाही पाळायचा याचा विचार आम्हाला करावा लागेल. RPIची मतं तुम्हाला चालतात. लोकसभेला आपण शब्द दिला होता. ज्यावेळेस आम्ही लोकसभेला 2 जागा मागितल्या होत्या भारतीय जनता पार्टीकडे, त्यावेळेस असं सांगून आम्हाला सांगण्यात आलं की आता सध्या या जागा महायुतीमध्ये सुटण्याची शक्यता कमी आहे, तुम्ही महायुतीसोबत थांबा, विधानसभेला तुमचा नक्कीच विचार केला. आणि असं असताना विधानसभेला आम्हाला निवडणूक आयोगाने ऊसधारक शेतकरी निशाणी दिली. निशाणी आम्हाला टिकवायची असेल तर आम्हाला जागा लढणं आवश्यक आहे. आजच्या परिस्थितीत रिपब्लिकन पक्षाला एक पण जागा सुटत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असताना मग आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक तीव्र नाराजी भावना आहे आणि सगळ्या तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म घेण्यात आले. आम्ही फक्त रामराजे आठवले साहेबांचा आदेशाची वाट बघत आहोत. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.